पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यामध्ये आत्ता आपण आहोत. ह्या ठिकाणी आत्ता कालच्याला या संध्याकाळी या ठिकाणी फायरिंग झालं आणि कोयत्याने वार करण्यात आलेले आहेत. ह्या हॉटेल आहे आपल्या मागं, जे हॉटेल श्रीनाथ म्हणून आपल्या मागं दिसतं. या श्रीनाथ हॉटेलमध्ये कालच्याला संध्याकाळी आपण पाहिलं असेल, इथे खुर्च्या तुटलेल्या आहेत, एक गाडीही मोडतोड झालेली गाडीही दिसून येत आहे. आणि याच ठिकाणी कालच्याला एक हॉटेल मालक आणि वेटर यांना मारहाण करण्यात आली, दहशत माजवण्यात आली. आपण पाहिलं असेल की पोलिसांनी इथं काही मार्किंग केलेलं आहे, जवळजवळ 4 ठिकाणी मार्किंग केल्याचं दिसून येत आहे. एक मोठा लाकडाचा ओंडका दिसतोय आणि अशाच प्रकारे इथं रक्ताचे डागही अजून आपल्याला पाहायला मिळत आहेत की या इथल्या हॉटेल मालकाला आणि वेटरला, इथले हॉटेल मालक दसवडकर म्हणून होते ते, आणि हॉटेलचे जे वेटर होते कर्मचारी शिळीमकर म्हणून, यांना इथे मारहाण करण्यात आली, दहशत माजवण्यात आली. आणि ह्या घटनेमध्ये हे दोघंही अतिशय गंभीर जखमी झालेले आहेत. राजगडसारख्या दुर्गम अशा असलेल्या या तालुक्यामध्ये अशा घटना आता वारंवार घडत आहेत. आपण पाहतो की फायरिंग होणे, कोयत्याने दहशत माजवणे किंवा कोयत्याने वार करणे, ह्या घटना आपण याला वारंवार होत आहेत. आणि या भागामध्ये जमिनीचे वाद किंवा आपापसातले असलेले हे वारंवार पाहायला मिळत आहे. ह्या घटनेमध्ये अगदी रस्त्याच्या कडेला असलेलं हे हॉटेल आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 5 जणांनी येऊन दहशत माजवली, कोयत्याने वार केले आणि फायरिंगसुद्धा केली. 5ही आरोपी बेपत्ता आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत, परंतु अजूनही पोलिसांना आरोपी मिळून आलेले नाही आहेत. 5 आरोपी असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहतो या हॉटेलच्या रस्त्याच्या अगदी कडेला आहे, म्हणजे गावात अतिशय दुर्गम अशा ग्रामीण भागामध्ये असलेल्या ठिकाणी जर गोळीबार होणे आणि कोयत्याने वार करण्यासारख्या घटना घडत असतील, तरी ही वेल्ल्यासारख्या ज्या ठिकाणी तोरणा आणि राजगड किल्ला आहे अशा भागात असलेलं हे हॉटेल आहे. हे अतिशय ग्रामीण भागात असतानासुद्धा वेल्ल्यासारख्या ठिकाणी ह्या अशा घटना घडणं म्हणजे खूप भीतीदायक आहे. लोकांमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे आणि आता पोलीस आरोपीच्या मागं आहेत. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे, राजगड. काल पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यामध्ये संध्याकाळच्या सुमारास केरड या गावामध्ये एक फायरिंगची घटना घडली. आणि ही फायरिंगची घटना घडल्यानंतर 5 आरोपींनी कोयत्याने सुद्धा तेथील हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांवरती वार केलेले आहेत. या घटनेची माहिती घेण्यासाठी आपण आज वेल्हे तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये आलो आहोत. आपल्या सर्व शेवते साहेब, काय सांगाल, काय घटना होती काय? काल रात्री कोदवडी फाट्याच्या इथे हॉटेल श्रीनाथमध्ये एक अज्ञात 4 ते 5 मुलांनी येऊन भांडणाचा प्रकार केला. त्यामध्ये त्यांनी हॉटेल मालक आणि वेटर यांना मारहाण केली. मारहाणीमध्ये त्यांनी त्यांच्याजवळ असलेला हत्यार, कोयता व फायर आर्म म्हणजे बंदूक याचा वापर करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला व त्यांना गंभीर जीवे मारण्याचा, ठार करण्याचा प्रयत्न करून जखमी केलेला आहे. सध्या जखमी हे नसरापूर येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि पुढील गोष्टीचा तपास चालू आहे. आपण आरोपींचा शोध घेत आहोत. समांतर LCB आणि आपल्या पोलीस स्टेशनचं पथक हे आरोपींचा शोध घेत आहे. काय वाटतं, हे स्थानिक आरोपी आहेत का बाहेरचे? प्रथमदर्शनी तर आरोपींचा अजून निष्पन्न झालेला नाही, परंतु स्थानिकच आहेत. कारण गोपनीय माहितीच्या आधारे, आपण प्राप्त माहितीच्या सोर्सच्या आधारे जी तपास करत आहोत त्या दरम्यान तर स्थानिकांचाच सहभाग असल्याचं दिसून येत आहे. आणि या घटनेला पार्श्वभूमी आहे की त्यांची 2 महिन्यापूर्वी भांडण झाले होते मालकाचं आणि त्या आरोपींचं, तर त्याच कारणावरून ह्या प्रकार घडल्याचं दिसून येत आहे. तर आपण आता पाहिलं की स्थानिकच आरोपी आहेत आणि काही दिवसांपूर्वी त्यांचं आणि त्या हॉटेल मालकाचे वादविवाद झाले होते, त्यातूनच हा गुन्हा घडल्याचं दिसून येत आहे. टॉप न्यूज मराठीसाठी भोर, पुणे, राजगड. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.